पायनॅपलपासून छान वेगळा असा पदार्थ करूयात जो आजवर तुम्ही पाहिला नसेल. याकरता पायनॅपलची साल काढून त्याच्या अशा स्लाइस करून घेतल्या. काट्याचा भाग काढून पायनॅपलचे बारीक असे तुकडे करून घेतले. साधारणपणे अर्धा कप पायनॅपलचे बारीक तुकडे पॅनमध्ये काढले. याच्यामध्ये तेवढीच अर्धा कप साखर घातली. साखर वितळली, चांगली उकळी आली की फक्त 2 मिनिटं शिजवून घ्यायचं. खाण्याचा पिवळा रंग घालणं ऐच्छिक आहे. मग गॅस बंद करून थंड होऊ देत. 1 कप बारीक रव्यामध्ये अर्धा कप दही घातलं, अर्धा कप दूध घातलं, 2 टेबलस्पून पातळ केलेलं साजूक तूप घालायचं. सगळं छान फेटून 15 मिनिटांसाठी मिश्रण भिजवून घ्या. थंड झालेलं पायनॅपल सिरप याच्यामध्ये घातलं. टूटी फ्रुटी घातले, इसेन्स घातला, पाव टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर याच्यामध्ये घातली आणि छान फेटून घ्या. आप्पे पात्रामध्ये साजूक तूप घालून त्यावर या मिश्रणाचे असे आप्पे सोडले आहेत. झाकण ठेवून मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं खरपूस रंगावर आप्पे भाजून घेतले. सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी मराठी किचनला अवश्य भेट द्या. याची बाजू पलटली आणि दुसऱ्या बाजूनं सुद्धा आप्पे छान शेकून घेतले. मस्त लुसलुशीत असे पायनॅपलचे आप्पे केक तयार झाले.